नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरती 2024 तर आज 27 ऑगस्टला होमगार्डची भरती झाली। तर आज विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती कशा प्रकारे झाली आणि मुलांना या ठिकाणी आज खूपच कमी या ठिकाणी मार्क्स पडत आहे आणि मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही। तर जवळपास 40% मुलं या ठिकाणी चुका करत आहे, त्यामुळे भरपूर मुलं या ठिकाणी भरतीतून या ठिकाणी बाहेर होतात। तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, तर आज होमगार्डची भरती कशा प्रकारे झाली 27 ऑगस्टला याबद्दल सांगणार आहे। तुम्हाला सकाळी किती वाजता त्या ठिकाणी रांगेमध्ये लागणार आहे, किती वाजेपासून तुम्ही रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे। आणि भरतीला जाताना तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते न्यावं लागणार आहे, कागदपत्र कोणकोणते न्यावं लागणार आहे, त्याचबरोबर तुमच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर काही प्रॉब्लेम येणार आहे काय, तुम्ही बाहेर होणार आहे काय, तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगणार आहे की आज 27 ऑगस्टला होमगार्ड भरती कशा प्रकारे झाली सुरुवातपासून शेवटपर्यंत। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर सर्वात पहिली चूक तुम्हाला या ठिकाणी करायची नाही। जवळपास 60 ते 70% मुलं ह्या आशेवर बसल्या की बा आपल्याला मेसेज येणार आहे किंवा आपल्याला या ठिकाणी हॉल तिकीट येणार आहे किंवा कॉल येणार आहे की होमगार्ड भरतीला यायचं आहे आणि त्यावेळेसच आपण या ठिकाणी जाणार आहे। तर ह्या चुका भरपूर मुलं या ठिकाणी करत आहे। तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही वाट बघू नका मेसेजची, कारण की होमगार्ड भरती ही ऑफलाईन भरती आहे। होमगार्ड भरतीचे मेसेज वगैरे येत नाही आहे, मुलांना मेसेज येत नसते होमगार्ड भरतीचे। तर तुम्हाला डायरेक्ट जायला लागते ज्या ठिकाणी तुमचं ग्राउंड आहे, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला त्या जिल्ह्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला होमगार्ड भरतीचा फॉर्म न्यायचा आहे त्या ठिकाणी, ठीक आहे। आणि अर्ज क्रमांकानुसार या ठिकाणी ग्राउंड होता, जे रजिस्ट्रेशन नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबरनुसार या ठिकाणी ग्राउंड होत आहे। तर भरपूर मुलं ह्या चुका करत आहे की ते ह्या आशेवर बसले की बा आपल्याला एक तर हॉल तिकीट येणार आहे किंवा आपल्याला या ठिकाणी मेसेज येणार आहे किंवा आपल्याला कॉल येणार आहे होमगार्ड भरतीला या म्हणून। तर ह्या आशेवर तुम्ही बसू नका। तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबरनुसार ग्राउंड चालू आहे। जर समजा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर 100 ते 2000च्या अंदर असेल आणि आता समजा 27 ऑगस्टला ग्राउंड झाला काय मुलांचा, तर त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर 1 ते 2000 पर्यंत होतं, तर तेच मुलं आज ग्राउंडवर होते, ठीक आहे। तर रजिस्ट्रेशन नंबरनुसार तुम्हाला ग्राउंडवर येतं आणि होमगार्ड भरतीच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही जाऊन बघा की आपल्या जिल्ह्याचं ग्राउंड कोणत्या तारीखला आहे, ठीक आहे। तर भरपूर मुले गैरहजर या ठिकाणी राहतात, भरपूर मुलांना मेसेज म्हणजे मेसेजच्या यानं मुलं या ठिकाणी येत नाही आहे। तर ह्या चुका तुम्हाला करायची नाही, ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। आणि सकाळी या ठिकाणी सकाळी गेटच्या अंदरची एंट्री होते, सकाळी 5 वाजता ते 10 वाजेपर्यंत ते गेटच्या अंदर मुलांना घेता आणि 10च्या नंतर तुम्ही आले तर ते घेणार नाही, ठीक आहे। कारण की तुम्ही जर लेट त्या ठिकाणी 10 वाजता जर गेटच्या अंदर गेले तर 10च्या अंदर ते गेटच्या अंदर मुलांना घेत नाही, तर तुम्ही लेट वगैरे होऊ नका। तर आपल्या वेळेवर तुम्ही त्या सकाळी 5 ते 10च्या अंदर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं ग्राउंड आहे त्या ठिकाणी पोहोचा, ठीक आहे। तर ग्राउंडच्या अंदर जायच्या वेळेस त्या ठिकाणी डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे ते तुम्हाला सांगून देतो या ठिकाणी। तुम्ही ग्राउंडच्या अंदर गेल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड त्या ठिकाणी लागणार आहे, त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे। शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर बोनाफाईड न्या कॉलेजमधलं, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट ओरिजिनल, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे, त्याचबरोबर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याच्या मार्कशीट तुम्ही न्या। त्याचबरोबर तुमचं जर जोड जे विद्यार्थी मित्रांनो कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल त्यालाच मागील 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सुद्धा म्हटलं जाते। तर हे जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही त्या ठिकाणी न्या आणि हे जर तुमच्याजवळ नसेल, कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर काही प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही। एकही मुलगा त्या ठिकाणी भरतीच्या बाहेर होणार नाही ज्यांना कॅरेक्टर सर्टिफिकेट आणलं नाही त्यांना, कारण की जवळपास विद्यार्थी मित्रांनो 70 ते 80% मुलं जे कॅरेक्टर सर्टिफिकेट नेत नाही त्या ठिकाणी। तर कॅरेक्टर सर्टिफिकेट तुमच्याजवळ नसेल तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही, कोणी या ठिकाणी बाहेर होणार नाही। तर एवढं कागदपत्र तुम्हाला सोबत न्यायचे आहे। रहिवासी तुम्हाला आधार कार्ड न्यावं लागणार आहे, ठीक आहे। शाळा सोडल्याचा दाखला, 10वी 12वीचं मार्कशीट, 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनचे तुम्ही मार्कशीट त्या ठिकाणी न्या, ठीक आहे। आणि याच्या हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले तर प्रत्येक याच्या तुम्ही एक झेरॉक्स न्या, कारण की एक झेरॉक्स त्या ठिकाणी होमगार्डवाले मागते आणि ओरिजिनल सुद्धा तुम्ही सोबत न्या, ठीक आहे। तर शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा तुम्हाला न्यायचा आहे। तर एवढं कागदपत्र तुम्हाला भरतीला जाताना न्यायचे, तर एवढं तुम्ही या ठिकाणी लक्ष ठेवा, ठीक आहे।
तर सर्वात अगोदर ते गेटच्या अंदर मुलांना घेतलं जातं आणि त्या ठिकाणी एक काउंटर दिलेला आहे. तुम्ही ज्या पोलीस स्टेशनमध्ये फॉर्म भरला तर त्या काउंटरवर तुम्हाला रांगेमध्ये लागायचं आहे आणि तुमच्याजवळून हे कागदपत्र ते घेणार आहे आणि तुम्हाला एक बिल्ला ते देणार आहे. ठीक आहे. आणि तुम्ही जर तांत्रिक अवस्था धारक असाल म्हणजे तुमचं SSC वगैरे सर्टिफिकेट वगैरे जर असेल तर ते तुम्ही सोबत न्या. तर याचे सुद्धा तुम्हाला मार्कशीट भेटणार, तुम्हाला मार्क भेटणार आहे. ठीक आहे. ITI ट्रेड उत्तीर्ण असाल, प्रमाणपत्र ट्रेड असेल तर ते तुम्ही सोबत न्या, त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे. खेळाडू जिल्हा स्तर प्रथम तृतीय क्रमांक प्राप्त किंवा राज्य राष्ट्रीय स्पर्धा सहभाग असेल तर हे सर्टिफिकेट नाही, याचे मार्क्स भेटणार आहे बोनस. NCC B सर्टिफिकेट झाले असेल तर हे सर्टिफिकेट नाही, याचे बोनस मार्क्स भेटणार आहे. NCC C सर्टिफिकेट झालं असेल तर हे सर्टिफिकेट नाही, याचे बोनस मार्क्स भेटणार आहे. नागरी संरक्षण दल सदस्य 3 महिने प्रशिक्षण पूर्ण असेल तर हे सर्टिफिकेट न्यायचे बोनस मार्क्स भेटणार आहे. आणि जड वाहन चालक परवाना असेल तर हे सर्टिफिकेट न्यायचे तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे. माजी सैनिक असाल तर माजी सैनिकाचा एकूण सैनिकी सेवा तुम्ही प्रमाणपत्र न्या, याची तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे. तर एवढं कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी न्यायचे आहे. जर समजा कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही नेलंही नाही तर काहीही त्या ठिकाणी प्रॉब्लेम नाही येणार आहे, एकही मुलगा त्या ठिकाणी बाहेर होणार नाही. तर तुम्हाला जे आहे होमगार्ड भरतीला जाताना हे कागदपत्र न्यायचे आहे. प्रत्येक ओरिजिनल तुम्ही एक बंच बनवून ठेवा आणि झेरॉक्स तुम्ही वरतं ठेवून द्या. ठीक आहे. तर झेरॉक्सच त्या ठिकाणी लागत आहे. आधार कार्ड वगैरे झालं. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही जो फॉर्म भरला, तुम्ही जो होमगार्ड भरतीचा फॉर्म भरला तर तो फॉर्म सुद्धा तुम्हाला न्यायचा आणि 2 फोटो तुम्हाला न्यायचे आहे. तर एवढे कागदपत्र त्या ठिकाणी होमगार्ड भरतीला सर्वात अगोदर चेक केला जात आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्ही या ठिकाणी लक्ष ठेवा. तर सकाळी तुम्हाला या ठिकाणी 5 ते 10च्या अंदर त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर जायचं आहे. ग्राउंडच्या अंदर गेल्यानंतर ते डॉक्युमेंट चेक करत आहे आणि डॉक्युमेंट झाल्यानंतर त्या ठिकाणी हाईट घेत आहे, छाती घेत आहे. तर एवढं त्या ठिकाणी मोजलं जातं हाईट छाती. आणि हाईट छाती झाल्यानंतर हाईट मोजणं झाल्यानंतर छाती मोजणं झाल्यानंतर त्यानंतर ते 1600 मीटर रनिंगसाठी मुलांना नेत आहे त्या ठिकाणी. तर ते 1600 मीटर रनिंगसाठी मुलांना नेत आहे. तर 1600 मीटर रनिंगसाठी ते 25 मुलं ते एका टाइमला सोडत आहे. ठीक आहे. आणि 1600 मीटर रनिंगला या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो चिप वगैरे काय नाही, सेन्सर वगैरे काय नाही आहे, तर त्या ठिकाणी टायमर मुलांचा काढला जातात. तर 25 मुलं त्या ठिकाणी सोडत आहे 1600 मीटर रनिंगला. तर आता 25 मुलांचा 1600चा टाइम कशा प्रकारे काढत आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर एक पोलीसवाला 5-5 मुलांचा या ठिकाणी 1600चा टाइम त्या ठिकाणी काढत आहे. तर टायमर त्या ठिकाणी लागलेला आहे. ठीक आहे. तर टायमरवर त्या ठिकाणी टायमिंग चालू आहे मुलांचा. तर अशा प्रकारे या ठिकाणी 1600 मीटर रनिंग होतं आणि 1600 मीटर रनिंगमध्ये खूप कमी मार्क्स मुलांना या ठिकाणी पडत आहे आणि अर्धेक मुलं या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मारत सुद्धा नाही आहे, सोडून देत आहे. तर तुम्हीच पहा विद्यार्थी मित्रांनो, आउट ऑफ मारण्याचा प्रयत्न करा. जे विद्यार्थी आउट ऑफ मारणार आहे त्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. तर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी 5-10 मिनिटांना गोळा ते एकदम फास्टमध्ये घेत आहे. तर गोळा फेकला एकदम तुम्ही पहिला नंबर त्या ठिकाणी लावू नका गोळा फेकला, कारण की 1600 मीटर रनिंग झाल्यावर आपण थकलं राहतो त्या ठिकाणी. तर सगळ्यात शेवटी तुम्ही गोळा फेकण्यात त्या ठिकाणी प्रयत्न करा. आणि गोळा फेकमध्ये सुद्धा मुलांना चांगले मार्क्स पडतात, 8 झालं 10 झालं अशा प्रकारे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड भरती आज अशा प्रकारे 27 ऑगस्टला झाली सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आणि 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला चुकानी करायची आहे की तुम्हाला थांबायचं नाही आहे. तर पूर्ण तुम्ही या ठिकाणी 1600 मीटर कंप्लीट मारा, कारण की भरपूर मुलं कंप्लीट या ठिकाणी मारत नाही आहे. तर अशा प्रकारे ज्या 27 ऑगस्टला होमगार्डची भरती झाली, आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी अपडेटसाठी.